घरची परिस्थिती जेमतेम होती. वडील ड्रायव्हर होते फिरत्यांकडेच. पण घरच्यांना फायनान्शियल सपोर्ट करायचा होता अगोदर. त्यामुळे माझी पहिली प्रायोरिटी ही फायनान्शियल स्टेबिलिटी होती फॅमिलीसाठी. आणि फायनली आज हा माझा लास्ट अटेम्प्ट होता. 30 मेन्स होते आणि दुसरा इंटरव्ह्यू होता. तर फायनली ऑल इंडिया सर्व्हिस मला मिळते आहे विथ ऑल इंडिया रँक 561. एका मिनिटाकरता थोडा विश्वास होता बसला नाही की आपलं नाव आलेलं आहे होली PDF-मध्ये. नमस्कार, मी प्रियंका. तुम्हा सगळ्यांचं आय लव्ह नगरमध्ये स्वागत. प्रेक्षको, कालच UPSC परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे. आपल्यासोबत आपल्या अहिल्यानगरचं जे भूषण ठरलेले आहेत बापूसाहेब गायकवाड आपल्यासोबत आहेत, ज्यांनी या UPSC परीक्षेमध्ये 561वी रँक मिळवत मोठं नावलौकिक मिळवलेलं आहे आणि त्यामुळे जिल्ह्याचा अभिमान नक्कीच वाढलेला आहे. आपल्यासोबत ते सध्या आहेत. सर, तुमचं आय लव्ह नगरमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. काय सांगाल, UPSC ही मोठी परीक्षा मानली जाते आणि या परीक्षेत तुम्ही मोठं यश प्राप्त केलेलं आहे, काय भावना आहे? मिक्स फिलिंग्स आहेत. कारण UPSC करण्याचं स्वप्न हे लहानपणापासून होतं आणि ते एवढं सोपं नव्हतं UPSC करणं. कारण मी चासचा आहे. माझं शिक्षण प्राथमिक शाळेत झालं, चासच्या श्रीनिवास विद्यालयात माझं माध्यमिक शिक्षण झालं. परंतु कुठला गायडन्स वगैरे त्यावेळेस असं काही नव्हतं आणि घरची परिस्थिती जेमतेम होती. वडील ड्रायव्हर होते फिरत्यांकडेच आणि ट्रक चालवायचे. त्यानंतर तिथेच वॉचमनचे ते काम करत होते. पण घरच्यांना फायनान्शियल सपोर्ट करायचा होता अगोदर. त्यामुळे माझी पहिली प्रायोरिटी ही फायनान्शियल स्टेबिलिटी होती फॅमिलीसाठी आणि धाकट्या भावाचं शिक्षण. त्यामुळं मला UPSCचं स्वप्न थोडंसं मागे ठेवावं लागलं आणि डिप्लोमानंतर मग LNTमध्ये जॉब झाला. पण त्यानंतर मग मी पुन्हा करण्याचं सुरू केलं. आमचा मित्र वैभव गायकवाड, तो IPS झाला आणि त्यातूनच नंतर परत एकदा पुन्हा प्रिपरेशन आमचं सुरू झालं. 2017ला दिल्लीला गेलो आणि तिथून प्रिपरेशन स्टार्ट केलं. सेल्फ स्टडी केली. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पण बार्टीची स्कॉलरशिप पण मला मिळाली, त्यातून पण खूप फायदा झाला. आणि फायनली आज हा माझा लास्ट अटेम्प्ट होता. 30 मेन्स होते आणि दुसरा इंटरव्ह्यू होता. तर फायनली ऑल इंडिया सर्व्हिस मला मिळते आहे विथ ऑल इंडिया रँक 561. तर नक्कीच आनंदाची तर गोष्ट आहे. तुम्ही म्हणताय जसं लास्ट अटेम्प्ट होता तुमचा, हे जेव्हा कळलं, तुम्हाला कसं कळलं की तुमचा सिलेक्शन झालेलं आहे? मी सध्या दिल्लीमध्येच आहे. मनोबल फाउंडेशनमध्ये काम करतो मी, जी दिव्यांग मुलांसाठी काम करते. आणि तिथं आमचं लेक्चर वगैरे चालू होतं. इंग्लिश स्पीकिंगचे कोर्स आम्ही दिव्यांग मुलांसाठी चालवतो किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करतो. तर त्या मुलांसाठी आम्ही काम करतो तिथे. तर UPSCचा रिझल्ट येणार याचे वारे सकाळपासून व्हायला लागले होते आणि बऱ्याचशा टेलिग्राम चॅनलवर कळलं की आज रिझल्ट येतोय. तर मनात धाकधूक होती, पण कुठं कॉन्फिडन्स पण होता आणि एक डिटॅचमेंट आली होती ह्या स्टेजला येईपर्यंत की ठीक आहे, आज रिझल्ट येणार एवढं माहिती होतं. आणि 2:30 वाजता अचानकच ती PDF फाईल अपलोड झाली एका टेलिग्राम चॅनलवर आणि मी आणि आमचे मित्र अमोल लंके, जे आमचे हेड पण आहेत तिथले, तर आम्ही सोबतच होतो. तर ती PDF मी डाउनलोड केली, त्यात नाव सर्च केलं आणि एक अचानकच त्याला जोरात मी आवाज दिला. जो मी आमच्या एक मैत्रीत आम्ही आवाज देतो, तो माझा तिथे सिनियर आहे, पण मी त्याला आमल्या म्हटलं तिथे आणि त्याला मिठी मारली जोरात. आणि हा माझा त्यावेळेचा क्षण होता. म्हणजे मला एका मिनिटाकरता थोडा विश्वास होता बसला नाही की आपलं नाव आलेलं आहे होली PDF-मध्ये. आई वडिलांची काय रिॲक्शन होती हे सगळं ऐकल्यानंतर? आई वडील, त्यांच्या तोंडातून शब्द निघत नव्हता, ते रडत होते. आणि मी स्वतः माझ्या भावाला ज्यावेळेस व्हिडिओ कॉल केला तर माझ्या सुद्धा गळ्यात आठवण आला आणि म्हणजे खूप सगळीकडे फक्त आमच्या सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. कारण एवढ्या दिवसांचा संघर्ष फायनली त्याची सांगता झाली होती आणि एक चांगल्या एंडवर काहीतरी म्हणजे माझी स्टोरीला एक वळण मिळालं होतं. तर नेहमी मी विश्वास ठेवायचो की अंत भला तो सब भला. त्यामुळे हा शेवटच्या अटेम्प्टला काहीतरी एक चांगला अंत झालेला आहे माझा. ॲटलिस्ट प्रिपरेशनचा तरी एक अंत माझा चांगला झाला. आणि मी असं म्हणतो की ही माझी खरी सुरुवात आहे. म्हणजे जे माझं पहिल्यापासून स्वप्न होतं की ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये जायचं किंवा ह्यातून देशासाठी काहीतरी करता येईल, समाजासाठी काहीतरी करता येईल, ती कॅपॅसिटी आपल्यात ह्या सर्व्हिस थ्रूच मिळते, सिव्हिल सर्व्हिसेस थ्रू मिळते. कारण सर्वसामान्य कुटुंबातून येऊन जर आपल्याला देशासाठी काहीतरी करायचं आहे, मोठं करायचं आहे, तर UPSC सारखी परीक्षा जी आहे ती आपल्याला खूप बळ देते, आपल्याला डिसिजन मेकिंग पॉवर देते आणि एका सहीतून आपण 1000च्या पेक्षा जास्त लोकांचं आपण भलं करू शकता. तर मला असं वाटतं की त्यानंतर म्हणजे जे भावना होत्या त्या असं होतं की ते स्वप्न आज पूर्ण होतं आहे. अच्छा, तर किती दिवस तुम्ही सलग अभ्यास केलेला आहे? काय? मी 2017ला दिल्लीला गेलो, परंतु मध्ये 2 वर्ष लॉकडाऊन आलं आणि त्याच दरम्यान 2019ला माझं CA पेपमध्ये सिलेक्शनसुद्धा झालं होतं.
परंतु फॅमिलीला विश्वासात घेतला, मित्रांना विश्वासात घेतला आणि त्यांचा सल्ला घेतला. मला सिव्हिल सर्व्हिसेस करायची माझी इच्छा होती. जॉब ॲज सच मी LNTमध्ये करतच होतो. मग माझ्यासमोर द्विधा मनस्थिती होती की जॉब जॉईन करायचा CRPFचा, क्लास 1 सर्व्हिस मिळाली होती, सेंट्रल डिवाइस मी म्हणतात सगळीकडे त्याला. ती जॉईन केली तर सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास संपणार होता, कारण ती हार्ड पोस्टिंग असते, तिथे तुम्ही नाही करू शकत जनरली अभ्यास. त्यावेळेस माझा डिसिजन, माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला की तू अभ्यास करायची तुझी इच्छा असेल तर तू कर. भाऊ माझ्या पाठीशी त्यावेळेस एकदम खणखरपणे उभा राहिला, सगळ्या मित्रांनी साथ दिली आणि सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारीला मग पुन्हा सुरुवात केली त्यावेळेस. त्यानंतर कंटिन्युअसली काही सेटबॅक्स पण आले. कधी प्रिलिम्स निघली नाही, प्रिलिम्स निघली तर मेन्स निघली नाही, मेन्स निघाली तर इंटरव्ह्यूला कमी मार्क आले आणि फायनली शेवटच्या अटेम्प्टमध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या. प्रिलिम्सला खूप चांगले मार्क आले. प्रिलिम्स होती त्यावेळेस वडील ICUमध्ये होते माझे आणि मी बिर्ला हॉस्पिटलमध्ये खाली तिथं बसून पेपर सॉल्व करत होतो, प्रॅक्टिस करत होतो. हार्डली मला 7 दिवस मिळाले, कारण नुकताच इंटरव्ह्यू झाला होता, रिझल्ट आला होता मागच्या वर्षीचा आणि त्यात माझं सिलेक्शन झालेलं नव्हतं. तर मी होपफुल होतो, पण नव्हतं झालेलं सिलेक्शन. UPSC अनप्रेडिक्टेबल आहे, सगळ्यांना माहिती आहे काय होतं. 7 दिवस मिळाले मला रिव्हिजन करायला. त्यात मला जे काही करता आलं मी केलं आणि माझ्या आत्तापर्यंतच्या अटेम्प्टमधला सगळ्यात हायेस्ट स्कोर आला. कारण एक डिटॅचमेंट आली होती, म्हणजे आता ठीक आहे म्हटलं, जे होईल ते होईल, आता मागं हटायचं नाही. शेवटचा अटेम्प्ट आहे, काय होणार आहे, जास्तीत जास्त जे व्हायचं ते झालेलं आहे. आणि त्यानंतर मेन्ससाठी मग मला मनोबल फाउंडेशनचा खूप जास्त बेनिफिट झाला. तिथल्या दिव्यांग मुलांना मी शिकवायला सुरुवात केली. त्यांना मी मेन्सचं शिकवायचो की उत्तरं कशी लिहायची किंवा ब्रेन स्टॉर्मिंग कसं करायचं. की माझं एक हे होतं की आन्सर रायटिंगपेक्षा ब्रेन स्टॉर्मिंग करू आपण, की प्रत्येक क्वेश्चनवर विचार करायचा, मग त्याला डायमेन्शन्स किती पॉईंट जनरेट कसे करायचे. त्याचा फायदा मला झाला, माझ्या मेन्समध्ये झाला. आणि लिटरली मी ज्यावेळेस मेन्स लिहायला गेलो, मी असा विचार करत होतो की मी माझ्या विद्यार्थ्यांना, दिव्यांग विद्यार्थ्यांना कसं सांगतो, काय सांगतो आणि ते काय लिहितील माझं ऐकून, मला सुद्धा तेच लिहायला पाहिजे, नाही तर मग त्यांच्यासोबतचा तो विश्वासघात होईल ना. आणि ते लिहिलं आणि मला इंटरव्ह्यू कॉल परत आला. मनोबल फुल टाईम मी जॉईन केलं. तिथं विद्यार्थ्यांशी आमचं इंटरॅक्शन होत होतं. चाय पे चर्चा नावाची इनिशिएटिव्ह आम्ही सुरू केले. त्यात सोबत विद्यार्थ्यांसोबत बसून आम्ही गप्पा टप्पा करायचो. त्यात माझी बोलण्याची प्रॅक्टिस झाली आणि इंटरव्ह्यूला फायदा झाला. आणि एक होतं ना की किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात लग जाती है उसको मिलाने में. तसं झालं. मला माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मोर दॅन 50% क्वेश्चन हे मनोबलवर विचारले की मुलं तुम्हाला काय प्रश्न विचारतात, तुम्ही त्याला कसं टॅकल करता, दिव्यांग मुलं अभ्यास कशी करतात. आणि मागच्या 7 ते 8 महिने मी त्यावर काम करतो आहे. त्यामुळे मी त्यांना खूप जास्त चांगल्या पद्धतीने इम्प्रेस करू शकलो इंटरव्ह्यू पॅनलला. त्यांनी मला नगरबद्दल खूप सारे प्रश्न विचारले, VRD बद्दल, किंवा माझ्या पर्सनॅलिटीवर त्यांनी कॉम्प्लिमेंट दिली की तुम्ही आर्मी पर्सनसारखे दिसताय. मग आर्मीचे प्रश्न विचारले आणि मला ते खूप चांगल्या पद्धतीने टॅकल करता आले. ट्रेकिंग माझी हॉबी आहे आणि माझी एक मैत्रीण आहे स्वप्नाली, तिचं लग्न आम्ही कळसुबाई गडावर केलं होतं. तर त्यांनी मला तो अनुभव विचारला की ट्रेकिंगमधला एखादा आवडता अनुभव काय आहे. तर मी तो अनुभव त्यांना सांगितला. तर तिथे एक लाफ्टर मोमेंट पण क्रिएट झाला आणि हलका फुलका माहोल त्या इंटरव्ह्यूमध्ये क्रिएट झालं. मग त्याच वेळेस एक मोठी स्माईल घेऊन मी त्या बोर्डच्या बाहेर पडलो होतो. बाहेर माझे सगळे मित्र होते. म्हणजे त्यावेळेस समजलं होतं का तुम्हाला सिलेक्शन? त्यावेळेस आतून आवाज आला होता की झालेलं आहे. आणि बाहेर आलो त्यावेळेस म्हणजे ती चेहऱ्यावर जी स्माईल होती ना, म्हणजे मी तर नोटीस नाही केली कारण ते माझं ओरिजिनल फिलिंग्स होत्या, पण माझ्या मित्रांनी त्या नोटीस केल्या. कारण तेच मित्र माझ्या मागच्या वर्षीच्या इंटरव्ह्यूला पण होते. मग त्यावेळेस त्यांनी पाहिलं होतं मागच्या वर्षी तो असा नव्हता, ह्या वर्षी तुझ्या चेहऱ्यावर वेगळी स्माईल आहे. मग ती पॉझिटिव्हिटीच कॅरी फॉरवर्ड झाली आणि मला वाटतं ती पॉझिटिव्हिटी मला मनोबलमधून मिळाली. आमच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रार्थनेला यश आलं असं मी म्हणतो. आता तुम्ही एक लास्टचा क्वेश्चन आहे आपला, तुम्ही वेगवेगळ्या स्तरावर काम केलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेलं आहे. तर आता आगामी काळामध्ये किंवा जे मुलं अभ्यास करतायत UPSCचा किंवा कुठल्याही एक्झामिनेशनचा, तर तुम्ही कसं पाहता किंवा त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? मला असं वाटतं की अभ्यास करताना आपण काय करतो ना, आपण फळाची चिंता करतो. सुरुवातीला आपण तिथंच फसतो. निष्काम कर्म करायला पाहिजे, फळाची अपेक्षा न करता. आणि डिटॅचमेंट म्हणजे ह्या परीक्षांना आपण आपलं आयुष्य नाही बनवायचं. परीक्षा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असतील, MPSC असेल, UPSC असेल, ह्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही खूप चांगलं काय करू शकता आयुष्यात. आणि ज्यावेळेस ही गोष्ट माझ्या लक्षात आली, मी त्या दिव्यांग मुलांसाठी काम करायला ज्यावेळेस सुरुवात केली, डिटॅच होऊन काम करायला सुरुवात केली, मला ते आपोआप मिळालं. त्यामुळं मी बाकीच्या सगळ्या ॲस्पिरंट्सला हेच सांगू शकतो की जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची असेल तर मनापासून करा, आपलं सर्वस्व त्यामध्ये द्या. कारण ह्या परीक्षेमध्ये खूप त्याग लागतो, खूप साऱ्या गोष्टी सोडून द्याव्या लागतात. मागच्या 7 ते 8 वर्षांमध्ये मी माझ्या बऱ्याचशा मित्रांच्या लग्न अटेंड करू शकलो नाही, माझे जवळचे मित्र जग सोडून गेले, मी तिथं येऊ शकलो नाही, खूप साऱ्या गोष्टी घडल्या. तर ह्या गोष्टी करायची जर तयारी असेल तरच स्पर्धा परीक्षांमध्ये उतरा. कारण ह्यामध्ये सक्सेस रेशिओ फक्त 0.05% आहे. 10 लाख लोक परीक्षा देतात,
त्यामध्ये 15,000 फक्त मेन्स लिहितात, त्यामध्ये फक्त 2700 लोकांना इंटरव्ह्यू कॉल होतो, त्यातले 900 लोक फायनली सिलेक्ट होतात आणि 150 लोकांना IAS मिळतं. म्हणजे एवढे कमी. तर मला असं वाटतं की रिस्क फॅक्टर तर आहे, मग रिस्क तर घ्यावीच लागणार. जर स्वप्न असेल तर रिस्क घ्या, पण त्याच्यासाठी मग त्याग करायची तयारी ठेवा. हलक्यात घेऊन नाही होणार ही एक परीक्षा. मग त्यासाठी मग वेळ कितीही लागू दे, त्याने काही फरक पडत नाही. आपलं सायमल्टेनियसली काम पण सोबत सुरू ठेवायचं, काही ना काही काम करत राहायचं. 100% म्हणजे एक सल्ला मी असं देऊ शकतो की पूर्णपणे 2-2, 3-3 वर्ष या परीक्षेसाठी देऊ नका. काहीतरी काम करत राहा. आयदर तुम्ही पार्ट टाईम जॉब करा किंवा कुठं कोणाला तरी मदत करा किंवा कोणाला तरी शिकवा, की तुम्ही कोचिंगसुद्धा करू शकता एक लहान लहान मुलांना, की जेणेकरून आपलं स्पीकिंग स्किल्स वाढेल किंवा आपले ॲनालिटिकल पॉवर वाढेल त्याच्यामध्ये. आणि थोडासा समाजाचा विचार जरी करता आला, म्हणजे समजा अभ्यास करत असताना, आता मी सावडीमध्ये स्लम एरियामध्ये राहिलेलो आहे 2 वर्ष, तर ती फिलिंग मला माहिती होती की तिथले प्रॉब्लेम्स काय आहेत. ते प्रॉब्लेम्स इम्बाईब झाले पाहिजे, ते मनातून आलं पाहिजे, तरच मग ते लायब्ररीमध्ये बसण्याची पण जी पॉवर आहे ती मनातून येते. अदरवाईज कुणीतरी सांगितलं म्हणून करण्यात आणि स्वतः करण्यात खूप फरक आहे.